काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणुकीत झालेल्या कथित गैरप्रकाराच्या मुद्द्यावरती काल आंदोलन केलं। आता या प्रकरणामध्ये मनसेनेही उडी घेतली आहे। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकारी आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतील। मनसे नेते शिरीष सावंत, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर आणि राजू पाटील यांचा शिष्टमंडळात समावेश आहे। या भेटीच्या अनुषंगाने आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अपडेट घेऊया। अजय, नक्की काय मागण्या असणार आहेत या शिष्टमंडळाच्या आणि कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे सुद्धा या आंदोलनात कुठेतरी उडी घेते असं म्हणायचं का? आपण जर पाहिलं तर या आधी सुद्धा मनसेकडून हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला गेला होता, पण त्याच्यानंतर ती मावळती भूमिका आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि काल म्हणजेच एकंदरीत इंडिया आघाडीने जे काल संपूर्ण आंदोलन केलं, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सगळे विरोधक एकवटले होते आणि त्यानंतर आज थेट जे ते मनसेचं शिष्टमंडळ जे ते महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांना भेटायला चाललेलं। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे ती चर्चा केली जाईल, त्यासोबतच मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ या संदर्भात सुद्धा जी ती चर्चा केली जाईल। निवडणुकींचं एकंदरीत संपूर्ण वेळापत्रक कसं असेल, कधी जाहीर केल्या जातील निवडणुका, कारण की न्यायालयाने आता जे ती ज्या वार्डनिहाय प्रभाग रचना होती त्याची नक्कीच, त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेवर, त्यांच्या मुद्द्यांवरती आपलं लक्ष राहील। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।